करतोय. दिनेशजी शिनारे साहेबांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. रवी धस साहेबांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. सन्मान्य कृष्णा थेर यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. केशव कोळंबे साहेबांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याचबरोबरीने मंगेशजी फुळावरे साहेबांचं देखील मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मनोजजी पाठारे साहेबांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि सुनीलजी शेळके या साहेबांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. सामनावीर ठरतोय किरण आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी. किरण मी व्यासपीठावरती आपण या. मी बाबूशेठ घारे साहेबांना विनंती करतो आणि त्याचबरोबरीने उत्तम शेठ कोळंबे साहेबांना विनंती करतो की आपण दोघांच्या शुभास्ते व्यासपीठावरती हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. बरेचसे पाहुणे आमच्या व्यासपीठावरती आहेत. भूषणजी धस साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि नरेशजी जाधव साहेबांचं देखील मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. या व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते सन्माननीय बाबूशेठ घारे साहेबांचं आगमन झालंय. मी मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या परिवर्तन विकास आघाडी चषकाच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावरती करावा. कपिलजी भोईर यांचं देखील मनापासून स्वागत. ज्यांची आम्ही आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट बघत होतो ते सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते सदस्य सन्माननीय बाबूशेठ घारे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय. आदरणीय मंगेशजी तांडेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. कॅमेरा जरा आमच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी आपण बघतो इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती पुरस्कृत करण्यात आली. म्हणजे एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेमधून पूर्ण होईल बाईक मिळवण्याचं. ते माजी सभापती रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांचा सन्मान मी सचिनजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करावा. कॅमेरा जरा वळवा आमच्या व्यासपीठावरती. सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. रमेशजी धुळे साहेबांचं मनापासून स्वागत. प्रथमेशजी भोईर साहेबांचं मनापासून स्वागत. उमेशजी मिडमणे साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय इलेक्ट्रिक स्कूटी जी आपल्या समोर आहे ती पुरस्कृत करण्यात आली. एका खेळाडूचं स्वप्न साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. कारण कोणतीही स्पर्धा असू दे मग उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं नक्कीच आगमन त्या व्यासपीठावरती होत असतं आणि मग खेळाडूंना वाव देण्यासाठी खेळाडूंना पुढे आणण्यासाठी त्यांची मेहनत देखील असते, त्यांचं पाठबळ देखील असतं. सामना चालू करा. त्यानंतर व्यासपीठावरती युवा उद्योजक सन्माननीय करणजी दस साहेब उपस्थित आहेत. मी अंकुश तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. अनंत हडप यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. निलेशजी हडप आपण सुद्धा व्यासपीठावरती या. प्रकाशजी यादव यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. सन्माननीय करणजी दस साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतो युवा उद्योजक. तदनंतर युवा उद्योजक सन्माननीय अक्षयजी लोबी साहेब देखील या व्यासपीठावरती आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. या सामन्यासाठी परेशजी देशमुख साहेबांकडून लगातारच्या 3 षटकारासाठी 3000चा कॅश प्राइज आहे. सन्माननीय अक्षयजी लोबी साहेबांचा सन्मान इथे होतोय युवा उद्योजक विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय युवा उद्योजक पांडुरंगजी बागडे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. मी हरीशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. पांडुरंगजी बागडे साहेबांचा सन्मान मी करतोय.
सन्माननीय पांडुरंगजी बागडे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय हरेशजी तांडेल यांना. त्यानंतर सन्माननीय वैभवजी दळवी साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. वैभवजी दळवी साहेबांचा सन्मान. सन्माननीय वैभवजी दळवी साहेबांचा सन्मान इथे होतोय. स्वप्नीलजी खैरे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. रमेश तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. षटकार आलाय. धावफलक पोहोचेल नवगर संघाचं 8 या आकड्यावरती. तदनंतर व्यासपीठावरती दिनेशजी शिनारे साहेब देखील उपस्थित आहेत. मी संदीप तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. दिनेशजी शिनारे साहेबांचा सन्मान आपण करण्याची विनंती करू. सन्माननीय दिनेशजी शिनारे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. रमेश तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. पाठीमागच्या दिशेने चौकार आणखी एक मिळतोय नवगर संघाला. धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. तदनंतर सन्मान्य रवीजी धस साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. मी हरेश तांडेलला विनंती करतो की आपण त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. रवी दस साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. कृष्णा थेर साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. दीपक तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. कृष्णा थेर साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. धावफलक पोहोचलाय 12 वरती. केशवजी कोळंबे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी दीपक तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. केशवजी कोळंबे साहेबांचा. सन्माननीय मंगेशजी फुलावरे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. मंगेशजी फुलावरे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य मंगेशजी फुलावरे साहेबांचा सन्मान इथे होत आहे. मी सन्माननीय मनोजजी पाठारे साहेब देखील उपस्थित आहेत. मी दीपक तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मनोजजी पाठारे साहेबांचा आपण सन्मान करावा. सुनीलजी शेलके साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. मी दीपक तांडेल यांना विनंती करतो की त्यांचा देखील सन्मान करावा. आपण सुनीलजी शेळके साहेबांचा सन्मान करावा. सन्माननीय भूषणजी धस साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो. विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. नरेशजी जाधव साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विक्रम पाटील यांना नरेशजी जाधव यांचा सन्मान आपण करावा. नरेश जाधव यांचा सन्मान आम्ही करतोय.
सन्माननीय कपिलजी भोईर साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. हरेश तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. कपिलजी भोईर यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. कैलास तांडेल आपण सुद्धा वरती या. त्यानंतर रमेशजी धुळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. प्रथमेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. उमेशजी मिणमणे साहेब देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. त्यानंतर युवा उद्योजक आणि KTSP मंडळाचे संचालक सन्माननीय अनंताजी हडप साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मंगेशजी तांडेल यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा आपण. अनंताजी हडप साहेबांचा सन्मान. KTSP मंडळाचे संचालक आणि युवा उद्योजक आनंदाजी हडप साहेबांचा सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती होतोय. प्रकाशजी यादव इथे उपस्थित आहेत. हरेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. प्रकाशजी यादव. निलेशजी हडप हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. भरत खांडेकर यांना विनंती आहे की आपण यांचा देखील सन्मान करावा. भरत खांडेकर यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चुकून कोणी नकळत जर राहिला असेल तर त्यांचा आम्ही शब्द सुमनाने मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये, परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये. आणि धावफलक पोहोचलाय 17 वरती, षटक संपलीत 2. अनिकेत कर्णुक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. मयूर पवार यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या व्यासपीठावरती सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेमध्ये जी मालिकावरची इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती पुरस्कृत करण्यात आली. एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होईल. आणि साहेबांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या परिसरामध्ये, या विभागामध्ये प्रथमताच मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक मात्र पुरस्कृत करण्यात आली. इतकं मोठं आयोजन आदरणीय मंगेशदादा तांडेल आणि संपूर्णच ग्रामस्थ मंडळ जांभरुंग यांच्या वतीने करण्यात आलंय. संतोष देशमुख यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण या, आपलं देखील मनापासून स्वागत. मंगेश तांडेल विनंती करतो की आपण संतोषजी देशमुख यांचं देखील स्वागत करावं या व्यासपीठावरती. हॅलो, थँक्यू सो मच. सुनील पाटील यांना देखील विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती या, आपलं देखील मनापासून स्वागत. सतरा रन्स ऑन अ बोट. सचिन जाधव आणि रवींद्रजी पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. जसे 2 षटक संपतील म्हणजेच पहिल्या सत्राचा खेळ संपेल, आपण सन्माननीय बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं मनोगत देखील ऐकणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा बघायला मिळतात आणि सर्व खेळाडूंना वाव देण्यासाठी, एक चांगलं पाठबळ देण्यासाठी, त्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार व्हावं यासाठी हे सगळेच जण कार्यकर्ते, पदाधिकारी मेहनत घेत असतात, प्रयत्न करत असतात. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने, एकच धाव. मागच्या जी स्पर्धा झाली मागच्या आठवड्यामध्ये रजनी स्पर्धा याच मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ आहे जो फिल्डिंग करतोय. परेश देशमुख साहेबांकडून लगातारच्या 3 षटकारासाठी 3000चा कॅश प्राइज आहे या मॅच साठी. ओमकारचा वेगवान बॉल
सरळ अजिंक्य रसालच्या हातामध्ये विसावला. या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्याच नजरा असतील या इलेक्ट्रिक स्कूटीवरती. काल पळसदरी संघ, पळसाई पळसदरी संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. तो देखील कर्जत तालुक्याचा संघ आहे. आणखी एक चांगला बॉल. हा गोलंदाज यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये. मागच्या स्पर्धेमध्ये देखील भन्नाट कामगिरी या गोलंदाजाने केली. आणि आपण नेहमी म्हणतो ना की फलंदाज तुम्हाला एखादा सामना जिंकून देऊ शकतात, परंतु जर तुमच्याकडे चारही गोलंदाज जर प्रॉपर असतील तर मग ते तुम्हाला स्पर्धा जिंकून देत असतात. आणि तेच मागच्या स्पर्धेमध्ये देखील केलं. अंजरून संघाने चारही त्यांचे सीमर जे आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आणि त्याचं कारण टॉप 5 मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आणखी एक चांगला बॉल. रनआउटची संधी आहे. नॉस्ट्रायकर एंडला अजिंक्य रसाल धावतोय, या टीमचा कॅप्टन. आणि फलंदाज बाद होतोय नवघर संघाचा. चा आवाज चला वाढवा आपण या माईकचा. ग्रीन आहे. हॅलो, थँक्यू सो मच. जमलेल्या Check. तमाम रायगड जिल्ह्याचे सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्मान्य महेशजी नायकोडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. आणि त्यांच्या बरोबरीने सन्मान्य विनोदजी पिंगळे साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. अल्टा युनियनचे उपाध्यक्ष सन्मान्य विनोदजी पिंगळे साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. ओमकार, काय भन्नाट कामगिरी ओमकारची बघायला मिळते आपल्याला अंजरून संघाचा जर आपण विचार केला. आणखी एक चांगला बॉल वेगाने बीट केलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 21 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतोय. पहिला सत्र चालू आहे जिथे बॅटिंग करताना नवघर संघाला तुम्ही पाहू शकता. फिल्डिंग Check. करताना स्वप्नीलजी रसाल साहेबांकडून अंजरून संघाला शुभेच्छा येतात. मंगेशजी तांडेल यांचं हे आयोजन, सगळे पाहुणे आपण बघतोय. कारण मंगेश तांडेलचं नाव, साहिल आणि भाविकचं जे नाव आहे, नयनचं जे नाव आहे, ते आपल्या गावापुरती मर्यादित नाही आहे. हे नाव तालुक्यामध्ये जाऊन पोचलंय, जिल्ह्यामध्ये जाऊन पोचलं. त्याचं कारण आहे की अष्टविनायक साऊंड मंडप डेकोरेटर्स आणि त्यांची ही मेहनत, ही त्यांच्या स्पर्धेमध्ये नाही तर तुम्ही कोणतीही स्पर्धा आयोजित करा, मग तुम्हाला तिथे अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स दिसणार म्हणजे दिसणार. कारण ही कामाची पोचपावती आहे. आणि आज या व्यासपीठावरती कर्जत तालुक्यामधून, खालापूर तालुक्यामधून बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचं निमित्त आहे परिवर्तन विकास आघाडी चषक. परंतु हे नाव या स्पर्धेचं कोणी मोठं केलं असेल तर ते मंगेशजी तांडेल. कारण इतकं चांगलं आयोजन, प्रथमतःच इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले, जे आम्हाला पुरस्कृत केले सन्मान्य उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी. एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेमध्ये पूर्ण होताना दिसेल. कारण आपले सगळे खेळाडू हे ग्रामीण क्रिकेट खेळत असतात. कोणी व्यावसायिक नाही आहे, कोणाला पैसे मिळत नाही आहे. हे खेळाडू सगळे गावासाठी खेळत असतात, गावाच्या जर्सीसाठी खेळत असतात. आपला गाव कसा पुढे जाईल, आपल्या गावाचा संघ कसा पुढे जाईल यासाठी एकत्रित येऊन क्रिकेट खेळत असतात. परंतु एका खेळाडूचं स्वप्न ज्या वेळेस पूर्ण होईल आणि तो संघ असेल एखाद्या ग्रामीण भागातला, तो खेळाडू असेल एखादा ग्रामीण गरीब खेळाडू असेल, सो त्याचं जर स्वप्न पूर्ण झालं या इलेक्ट्रिक स्कूटीच्या माध्यमातून, तर नक्कीच ही स्पर्धा एका उंच शिखरावरती पोहोचताना दिसेल. सन्माननीय महेश साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. महेशजी नायकोडे साहेबांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने विनोदजी पिंगळे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा सचिव सन्माननीय महेशजी नायकोडे साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने विनोदजी पिंगळे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अल्टा युनियन उपाध्यक्ष
युवा उद्योजक वैभवजी रसाळ यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. षटक संपलेत. एकूण 4थं षटक चालू आहे. धावफलक पोहोचलंय 23 वरती. पाहुणे बरेचसे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय महेशजी नायकोडे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. जिल्हा सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महेशजी नायकोडे साहेबांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबरीने विनोदजी पिंगळे साहेबांचा देखील सन्मान मी हरीश तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. अल्टा युनियनचे उपाध्यक्ष. कॅमेरा जरा आमच्या व्यासपीठावरती घेऊन या. सन्माननीय महेशजी नायकोडे साहेबांचा सन्मान, त्याचबरोबरीने विनोदजी पिंगळे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो. आणि जसे हे षटक संपेल आपण उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं मनोगत आणि बाबूशेठ घारे यांचं मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत. या सत्रामधलं शेवटचं षटक. विनोदजी पिंगळे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. बॉल पर्यंत पोहोचलाच नाही फिल्डर. ट्वेंटी 27 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 27 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. सत्र पहिलं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामधील अंतिम षटक तुम्ही पाहता आणि बॉल आता टोटल शिल्लक राहिले त्या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल आहे. आडव्या बॅटनं हा फटका मारायचा होता परंतु बॅटची बॉटम येच लागताना पाहायला मिळेल परंतु बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे होईल समाप्ती. 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न. अंतिम 1 बॉल आहे. त्यामध्ये जर षटकार आला तर 30च्या पलीकडे धावसंख्या जाऊ शकते. हा बॉल परफेक्ट रडार मध्ये शेवट गोड करताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये या 6 धावा नक्कीच आठवतील. परंतु जाऊया तत्पूर्वी आपण मयूरजी कांबळे या सरांकडे. थँक्यू. मनोगत व्यक्त करावं. 34 धाव्यांचं टार्गेट आहे. 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात परंतु तत्पूर्वी आपण मनोगत देखील ऐकूया. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स तसेच ग्रामस्थ मंडळ जामरू यांच्या वतीने या ठिकाणी या क्रिकेट टुर्नामेंटचं जे आयोजन केलेलं आहे आणि या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी आम्हा सर्व पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खरं तर या जामरुक गावचं मी वैशिष्ट्य बघितलेलं आहे की एक जामरुक गाव नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये असा हा अग्रेसर राहिलेलं गाव आहे. या ठिकाणी मग तो सामाजिक शैक्षणिक विषय असेल, धार्मिक विषय असेल आणि क्रीडा क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये ह्या गावाचं नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे. आणि आज या ठिकाणी या टुर्नामेंटचं जे काही आयोजन केलेलं आहे, खरोखर आम्ही अनेक ठिकाणी जातो आणि आयोजन बघतो. आज तुमचं आयोजन मला बघून खरोखर सुंदर वाटलं की मी पहिल्यांदा एवढ्या सामन्यांच्यामधून मी ज्या काही तुम्ही लाईट्स मैदानामध्ये टाकलेल्या आहेत, खरोखर अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आणि सगळे आपले ग्रामीण भागातील खेळाडू आहेत. या खेळाडूंसाठी खूप सुंदर असं आयोजन आहे. याचा
सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य या ठिकाणी दाखवायचं आहे. आपण प्रत्येक संघाला वाटतं की आम्ही प्रथम क्रमांक पटकावा. तो पटकावण्यासाठी तुम्हाला अतिशय मेहनत असावी लागते आणि ती तुम्ही या ठिकाणी नक्कीच दाखवाल. या टुर्नामेंटमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन. आणि खरोखर या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र मंगेशजी तांडेल असतील, रमेशजी तांडेल असतील, सचिनजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला आपण आमंत्रित करून यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि अशा स्पर्धा तुम्ही नेहमी भरवत राहा. यापुढेही आम्ही फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करत राहू. यापेक्षाही तुम्ही मोठ्या स्पर्धा भरवाव्यात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उत्तम शेठ कोळंबे साहेब ज्यांनी आम्हाला ही बाईक पुरस्कृत केले. जाऊया मॅच कडे. 24 बॉल मध्ये सलामीची, टार्गेट. जोडी आपण लगेच पाठवा प्लीज, विनंती आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला लगेच आपण 2 खेळाडू पाठवायचे आहेत. ते पाहायला गेले तर मान्यवर उपस्थित या स्पर्धेसाठी झाले होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, चांगलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकलाय. चांगल्या पद्धतीनं अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उल्लेख देखील त्यांच्या माध्यमातून राहिला आणि त्यांचा पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करूया आपण परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. आजची रात्र पाहिलं तरी दुसरी रात्र पाहायला मिळते आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण तो चला लगेच सलामीची जोडी आपण लगेच पाठवायची मैदानाच्या आतमध्ये आणि विनंती राहील 4 षटकं आहेत, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं हे अनिवार्य राहील. एक गाडी देखील आपण लक्ष द्या. चला लगेच बॅटिंग करणारी जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायच्या. चला टाइम देखील अलर्ट असणार आहे, दोन्ही टीमने याकडे देखील दक्षता घ्या. संदीपशी गायकवाड सरांचा यानंतर आपण आवाज ऐकूया. एक चांगले पंच पाहायला मिळतील, एक चांगले समालोचक देखील आहेत आणि सध्या त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील कालच्या रात्रीमध्ये देखील ऐकायला मिळाला आहे. चांगलं शिकणं योग्य अगदी आमचे गुरुवर आणि त्यांच्याकडे देखील आपण जाऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा KTC लाईव्हच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे शानदार पर्व, जिथे 24 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. धन्यवाद पाटील, धन्यवाद मयूर कांबळे सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पाहुणे मंडळी, आपण पाहिलेलं स्टेज भरून गेलं होतं. वसंत ऋतू आल्यानंतर आपण पाहतोय जसं फुलवार फुटलं जातं आणि आज या व्यासपीठावरती पाहुण्यांचं बहुसंख्येने आगमन आपण पाहिलं. पहिल्या इनिंगला धावसंख्या 33 झाल्या, 24 चेंडू 34 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अजिंक्य सुमित ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजाने चांगलं काम केलंय, त्यांनी चांगली कामगिरी केली, विकेट मिळवल्या, त्याबद्दल आपण पाहिलं गेलं, त्यांचं कौतुक झालं. धावसंख्या आपल्या अवक्यात आपल्या फलंदाजाला ज्या माफक असतील त्या धावा त्या ठिकाणी फक्त खर्च झाल्यात. तर जाऊया पहिलं षटक. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय विघ्नेश. आगाज किया जाय, शुरुआत किया जाय. पहिलं पॉवर प्लेचे षटक.
चला 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं आपल्याला कंपल्सरी कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये होईल. टाइम ऑन झालाय. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या त्याने टॅप केलं. शॉर्ट टर्मिनला शतरक्षक आहे, थोडंसं फंबल जाणवलं गेलं, स्वतःला सावरलं. त्यानंतर आपण पाहिलं गेलं सटीक थ्रो होता. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड वरती घेतल्या जातील. 34 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचं आहे, ते इथे या फलंदाजांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 2 धावा प्रथमतः आमच्या मयूर सरांनी सांगितलं. इलेक्ट्रिकल बाईक जी या ठिकाणी आहे, जर कर्जत विभागामध्ये पहिल्यांदा दामतमध्ये ही बाईक आपण पाहिली. इथे पाहतो प्रतिवर एक बाउन्स चेंडू या ठिकाणी पंचांनी बाउन्स चेंडूची घोषणा या ठिकाणी केली. माननीय कुशलजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. उर्फी चेंडू होता समोर उडवलाय. 30 सर्कलचा पूर्णपणे फायदा उचलत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आलेला हा दणदणीत चौकार. आज इथे प्रत्येक संघाला संधी आहे इतिहास घडवायची. अर्थात या जामरुकच्या मैदानावरती पहिली इलेक्ट्रिकल बाईक कोणता खेळाडू घेऊन जाईल हा इतिहास असेल. पुढच्या येणाऱ्या सामन्यांसाठी स्पर्धेसाठी इतिहास तेव्हा त्याचं आपण पाहतोय गुणगौरव त्या ठिकाणी होईल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चित्तेकी चपलाईने धावायला पाठलाग करायला सुरुवात झाले. तमाम प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय एन्जॉय करतोय या ठिकाणी. भव्य दिव्य क्रिकेटची पंढरी जामरुक. इथे फुलटा चेंडू, भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमा रेखेजवळ, आउट ऑफ पार्क, षटकार. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हक्काचं व्यासपीठ न्यायपीठ मिळवून देणार म्हणजे शिवसेना. आणि इथे आपण पाहिलं गेलं अजिंक्य ज्यांनी या संघाला या अगोदर या येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये आणि झालेल्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली. मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता अजिंक्य. इथे लेग बाईची धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. धाव कशी पण होऊन दे, आता धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करायचंय तर 22 लेग बाईज फोर थ्रो नो वाईट आणि एका पॉईंटने या खेळाडूची सिरीज गेली होती. या खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं निशांत दामतच्या मैदानावरती पाहिलं होतं आम्ही. सुनील केवने आणि निनाद कराले यांच्यामध्ये पाहिलं होतं. एका धावेसाठी निनादची ती इलेक्ट्रिकल बाईक गेली होती. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो आपण समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा, जे बॉल टू रन पाहिजेत. आता खऱ्या अर्थानं पाहतो खेळणारे जे 11 खेळाडू असतात ना ते एकदम शांत असतात, त्यांना काही टेन्शन नसतं. पण सपोर्टिंग स्टाफ असतो ना तो फुल टेन्शन त्यांना देत असतो.
इकडं पनू, जय, ओमकार यांना फुल टेन्शन. लग्न कोणाचं, वराडे किती हे मोजणार. न्यू जर्सी येस. इथे पाहतोय पंच दोनात समांतर करतात. वाईट चेंडू, स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव. अंजरून हायवे वरती बसलेले गाव. थँक्यू. एवढा खुश झाला वाईट चेंडू वरती हा डीजे मास्टर. शादी किसकी भरात कोण फुल डोल बाजा. साइड एज. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली तर एका धावेने स्कोर कार्ड 17. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7-1-7-17. अर्ध लक्ष पार झालं म्हणजे एखादा गड आपल्याला चढायचं आहे, एखादा डोंगर दरी आपल्याला पार करायची आहे, त्या अर्धी पार झाले. अर्ध लक्ष या ठिकाणी पार झाले. अजूनही 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवराज नाम है दम. शिवराज ना किस्से कम. चांगला गोलंदाज आहे. बघूया संघासाठी कशा प्रकारे डिफेन्सिव्ह कामगिरी करेल या ठिकाणी. चांगला फुल लेंथचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली गेली आहे. एक सिंगल आपण पाहतो. स्कोर कार्ड पुन्हा एकदा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतो. चांगले दर्जाचे पारितोषिक या ठिकाणी पाहिले गेले. आज ज्यांचे बॅनर झलकतात सर्व पाहुणे या ठिकाणी पाहतो आपण उपस्थित झालेत. आशीर्वाद दिला, स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. एन्जॉय. हा, याला बोलतात चढणीला गाडी ढकलणं. ठोक ठोक केला आणि फलंदाजाने माघार पत्करला. झटका दिला गेलाय. विकेटचं पतन. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाजाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाज अजिंक्यची झाले दांडी. हस्ती बस्ती उद्ध्वस्त. ठोक दे. थँक्यू मास्टर. धन्यवाद दीजे. मॅच में ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. अजिंक्यला माघारी पाठवलंय. इथून आपण पाहतोय कमबॅक करणारा शिवराज. जो गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. संधी आहे. चांगला चेंडू टाकला होता. चांगल्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. या षटकातले चेंडू झाले 3. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर 2 सिंगल विकेट. कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली. गोलंदाज तयार. माननीय मनोजदादा फाठारे या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानावरती येलात, मैदानाची शोभा वाढवले पाठारे साहेब. आता या स्टेजवरती या विचार मंचावरती या आणि या विचार मंचाची आपण शोभा वाढवा. चला, नवीन फलंदाज डावकरी. आताचा फलंदाज पाहतो स्ट्राईकला, जो नेहमीच गुडघा टेकून फटके मारतो. हा, जरूर पहिल्याच बॉलला गुडघा जरूर वाकवला होता या ठिकाणी, पण बॅट आणि चेंडूचं टायमिंग सोडलं झालं नाही आहे. बाय बाय टाटा करत एक धाव आपण पाहतो. एक्स्ट्रा धाव. इथे धावा कसे पण येऊन दे. अंदरून संघ म्हणतो आम्हाला धावा पाहिजेत, धावा बनवायच्या आहेत, धावांचा पाठलाग चालू आहे, तर धावांची गरज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. काल एकाने अलगत प्रश्न विचारला साईडला, दादा तुम्ही खरे कॉमेंटेटर आहात का अंपायर आहात? आम्ही सांगितले टांडेलचे मित्र आहेत. लेग बाईची एक धाव पाहिली होती अगोदर. 22ची धाव आपण पाहिली. इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, कोण नाही त्या ठिकाणी. चेंडू थ्रो आणि इथे बघा, याला बोलतात टांगा पलटी, घोडा फरार. एक्स्ट्रा 4 धावा, चौकार.
करायला सुरुवात केली होती. जेव्हा एक धाव कंप्लीट होती तर ओव्हर थ्रो झाला असता तर एक्स्ट्रा धाव पकडली असती. इथे आपण पाहतो दोन्ही फलंदाज मिडल होते आणि इथे आपण पाहतोय चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. 4 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. सर स्ट्राईकला तोच होता. हा इथं पाहतोय बिरकावला चेंडूला ती बॅकवर्ड स्क्वेअर इतर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू पोहोचणार सीमारेषा पलीकडे धन 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 करत चौकार ठोक देते. स्कोर कार्ड आपण पाहतोय 27 या आकड्यावरती येतील दादा. सर्वांना संधी भेटेल. त्यालाही लिहून दे, ऑपरेट होऊन दे. एखादा चेंडू ऑपरेट झाला नाही त्याच्या अगोदर स्कोर कार्ड सांगितलं गेलं तर ऐकणारा नेहमीच बोलणाऱ्याला बोलत असतो. मग त्यांचं काम त्यांना कंप्लीट करून द्या. 7 धावांची गरज आहे. 27 आले 34 मधून 27 गेले, राहिले 7. 25ला पोरगा पण लगेच सांगाल. हा आपण क्रिकेटमध्ये पंढरी. भारत चेंडू आणि 7 धावांची गरज. बॅकफूट वरती जाऊन आपण पाहतो फाईनमध्ये मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू या अगोदरची एक मॅच पाहिली होती जेव्हा जामरुक संघ या ठिकाणी खेळ होता. शिस्तबद्ध गोलंदाजी चालू होती. चांगल्या प्रकारे आपण पाहतो पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या नसत्या तर जामरुक संघ आज या ठिकाणी पुन्हा एकदा खेळताना दिसला असता. गोलंदाजी मार्कवरती शुभम. सुरुवात तर चांगली केली. प्ले डाऊन आपण पाहिलं. बॅटची काळा जरूर घेतली होती. एसटी वरती चेंडू बदलला. फलंदाज बाद. विकेटचे पतन. झटका या ठिकाणी आपण पाहतोय. साइड एज पाहिली होती आणि गरज होती विकेटची. तो विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. इथून मॅच टर्न करायची आहे. त्या गोलंदाजाला आपण पाहतोय निर्धाव षटक फेकावं लागेल. तर इथून कमबॅक पाहिलं गेलं. नवीन फलंदाज ओमकारला आपण या ठिकाणी पाहतोय. माघारी परतेल फलंदाज सुमित. निराश नाराज कारण 12 चेंडू 7 धावा होत्या. पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर विकेट म्हणजे येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 या आकडा गाठायचा आहे. खूप महत्वाचं आहे ना. 7 एकामेकाची 7 लाभणं गरजेचे. आठवड्याचे वार 7 इंद्रधनुष्याचे कलर 7. जिंदगी मैदानावरती आमचे 2 ऑफिशियल 7-7 आमच्यासोबत स्कोरर 7-7. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं तर KTCचं नाव खूप मोठं. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडू या ठिकाणी झालेत. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू. शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून आपण पाहिलेलं संविधानाची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थाने या राज्याला राज्यघटना दिली आणि तिथून मेहनत काय असते सर्वांना माहीत पडलं. आज क्रिकेटच्या विश्वामध्ये माहीत पडलं तर आपण पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी अजून एक जोडली जाईल. एका धावेने स्कोरकार्ड अग्रेसर होतोय 28. अजूनही आपण पाहतोय 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. मॅच में ट्विस्ट कहाणीमध्ये बदल होऊ शकतो. इथून जर निर्धाव चेंडू आला शेवटचं षटक तर चांगल्या पद्धतीने हाताळलं तर इथे आपण पाहतोय गोलंदाजी करणारा नवघर संघ. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा
इथे वाईट चेंडू +1 2 धावा इथे जॉईंट होतील स्कोर कार्डवरती. मोक्याच्या शनी धोक्याची घंटा असं वाटलं होतं कुठेतरी हा तंटा मिटेल. 2 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती अजून विजयासाठी. 4 धावांची गरज. शरीरभेदक चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. आणखीन एक आपण पाहतो लेग बायची धाव 100 धाव या ठिकाणी घेण्यात आली. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. बघा पाणी घेऊन चाललेत आणि खऱ्या अर्थात आपण म्हणत होतो कारण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्व काय होतं. चांगले मैदानं होते, चांगले संघ होते, चांगले क्रिकेटर खेळत होते, स्कोरर होते, पंच होते, ऑफिशियल सर्व प्रकारचे होते. पण कमतरता होती ती लाईव्ह चॅनलची. आणि ती लाईव्ह चॅनल आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेटच्या नावाने KTC लाईव्ह इव्हेंट हा चॅनल सुरू केला ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके आमचे परम मित्र अजिंक्य पवार. मॅन फ्रॉम वाकस. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, मेहनत कशी करायची आपण पाहिलं होतं. ज्या व्यक्तीने पहिले 2 वर्ष प्रत्येक मैदानावरती कशा प्रकारे लाईव्ह चॅनलचा वापर होतोय याचा अभ्यास केला. त्यानंतर सर्व नवशिके सर्व नवीन साथीदार घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटमध्ये प्रथम पाऊल टाकलं. अनेक अडचणी आल्या, अनेक प्रॉब्लेम आले. प्रत्येक वेळी पाहतोय कमी साहित्याने सुरुवात केली होती पण आहा म्हणता पाऊल टाकत गेले. ते पावलं आपण पाहतोय टाकत असताना धीरे 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 तो शिखर चढला. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे असे करताना साहित्य त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेक स्कॉट तयार झालेत. अनेक नवतरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. आणि आज मेहनतीचं चीज म्हटलं गेलं तर काय म्हटलं गेलं त्यांचं तर 70,000+ त्यांचे सबस्क्रायबर आपण पाहिले गेले. आणि खऱ्या अर्थाने मेहनतीला त्यांच्या सलाम देऊया. इथे पाहतो विकेटचं पतन. निखिल निशांत मी नेहमीच म्हणतो कारण जेव्हा 6 चेंडू 3 धावांची गरज होती आपण आपल्याला मध्य बाकरेवाडीचं मैदान 6 चेंडू 3 धावांची गरज असताना अचानक संघाचा एक खेळाडू पाणी घेऊन गेला आणि त्याने काय कानमंत्र दिलं ते आम्हाला समजलं नव्हतं आणि तिथून बॅकफूटवरती व्हावं लागलं होतं. आता इथे ज्याने पाणी घेऊन गेला त्याने असं काय कानमंत्र दिलं कारण 6 चेंडू 3 धावांची गरज होती. इथे 4 चेंडू आता 2 धावांची गरज आहे. विकेटचं पतन या ठिकाणी झालं म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट. डायरेक्टरने स्क्रिप्ट लिहून ठेवली होती पण अचानक जाऊन तिथे रायटरने बदलली पुन्हा एकदा. चला चिंतेचं वातावरण आपण पाहतो. 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. आज निशांत आमच्या सोबत जे ऑपरेटर आहेत खऱ्या अर्थाने एक चांगले समालोचक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. जसं KTC लाईव्ह इव्हेंट तयार झालं निशांतकडे ती जिम्मेदारी आली. आज अजिंक्य पवार यांचे राईट हँड नव्हे तर आपले अजिंक्यला विचारलं तर ते नेहमीच सांगतात आम्हाला मी नाही होणार तर निशांत बागडे हा KTCचा प्रोप्रायटर आहे. आणि खऱ्या अर्थाने निशांत आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. त्यांचंही मनापासून गोड गोड कौतुक या ठिकाणी करूया. जाऊया मैदानावरती. विजयासाठी 4 चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने ग्लास केले चेंडूला. इथे आपण पाहतो टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू आता 1 धावेची गरज. समोर होता डायरेक्ट हिट झाला असता तर कहाणीमध्ये ट्विस्ट जरूर आलं असतं. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फलंदाज धावत होते
इथून सर्व जणांचा आवाज होता, अंदूरवाल्यांचा धाव धाव धाव. जणू काय टी व्ही तिकडे लागले, रिमोट कंट्रोल यांच्याकडे, याही चॅनल बदलला म्हणजे सर्व काय होईल, तसं नसतं. 3 चेंडू एका धावेची गरज आहे. मला वाटतं अंदरूनच्या सख्खा गावच वाटतंय सर्व टी शर्ट घालून आलंय ते. 11 प्लेयर चॉईस करताना खूप प्रॉब्लेम होत असतील त्यांचे. चला 3 चेंडू एका धावेची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट. पाहूया सामना जाईल कोणाकडे. ते पाहतोय जोरदार अपील जरूर करण्यात आलेली आहे. लेग बाईची एक धाव विजयी झाला या ठिकाणी आपण पाहतोय. अंदरून संघ जो निराश नाराज 12th मॅन होता आता खुश झालाय. काय घडतंय मैदानावरती. माननीय ऋषी रसाल आणि प्रतिमेश हडप साहेब यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अजिंक्य रसाल ठरला मॅचचा हिरो. डिलाइट इव्हेंटचे